Good morning, all of you. Uh, Next algorithm is to print multiplication table of a given number. ओके, सो आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन टेबल प्रिंट करायचं आहे. एखादा नंबर इनपुट करून युजरकडून इनपुट घेऊन डिरेक्टली त्याचा मल्टिप्लिकेशन टेबल क्रिएट करायचं आहे. सो अल्गोरिदम स्टेप्स बघूया. फर्स्ट स्टेप इज स्टेप वन इज स्टार्ट. स्टेप सेकंड इज इनपुट व्हॅल्यू ऑफ नंबर, म्हणजे एखादा नंबर काय करायचा आहे, इनपुट करून घ्यायचा आहे आणि ते कुठच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार, तर एन यू एम नम व्हेरिएबलमध्ये. देन स्टेप थर्ड इज इनिशियलाइज वन व्हेरिएबल आय इज इक्वल टू वन. एक काय घेतलं आहे, आय व्हेरिएबल, अँड इनिशियलाइज इट इज विथ वन. देन स्टेप फोर, इफ आय ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असेल तर काय, देन गो टू स्टेप 9. व्हॉट इज स्टेप 9? स्टेप 9 इज स्टॉप. मीन्स काय होईल, अल्गोरिदम स्टॉप होईल. जर आय ग्रेटर दॅन इक्वल टू 10 असेल तर काय होणार, स्टेप 9 म्हणजे काय होईल, अल्गोरिदम स्टॉप होणार. तर नसेल तर काय होईल, कंटिन्यू काय होईल. स्टेप 5, प्रोडक्ट इज इक्वल टू, प्रोडक्ट एक व्हेरिएबल घेतलं आहे आणि प्रोडक्ट इज इक्वल PROD एक व्हेरिएबल घेतलं आहे, इज इक्वल टू नम इंटू आय. काय परफॉर्म होईल, नम इंटू आय. नम म्हणजे नंबर इंटू आयची जी काय व्हॅल्यू असेल ती परफॉर्म होईल. देन राईट ऑर डिस्प्ले नम इंटू आय इज इक्वल टू प्रोडक्ट. काय, राईट नम इंटू आय इज इक्वल टू प्रोडक्ट. जो काय असेल प्रोडक्ट मिळणार, तो नम इंटू आय इज इक्वल टू प्रोडक्ट काय होईल, डिस्प्ले होईल, आउटपुट डिस्प्ले होईल. देन इन्क्रीमेंट द व्हॅल्यू ऑफ आय, आय इज इक्वल टू आय प्लस वन. आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट कशी होणार, आय इज इक्वल टू आय प्लस वन. देन गो टू स्टेप 4 अगेन. गो टू स्टेप 4 म्हणजे आयची व्हॅल्यू 1ने इन्क्रीमेंट होऊन काय होणार आहे, पुन्हा एकने इन्क्रीमेंट होईल आणि चेक होईल कंडिशन. तर कंडिशन ट्रू असेल तर काय होणार, स्टेप 9 म्हणजे स्टॉप होईल. जर फॉल्स असेल तर काय होणार, पुन्हा स्टेप 5, 6, 7 काय होईल, कंटिन्यू होतील. कधीपर्यंत, जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. लास्ट स्टेप इज स्टॉप. स्टेप 9 इज स्टॉप. सो ॲक्च्युअल वर्किंग आपण चेक करूया आता. एक्झिक्युशन ऑफ ए प्रोग्राम. बघा इथे स्टार्टिंगला नंबर 4चं आता मल्टिप्लिकेशन हे करूया आपण. तर नम इज इक्वल टू काय घेतलं आहे, 4 घेतलं आहे. अँड आय इनिशियलाइज काय असणार आहे, आयची व्हॅल्यू इनिशियलाइज 1 असणार आहे स्टार्टिंगला. सो फर्स्ट आधी काय होईल, स्टेप 4 कंडिशन चेक होईल, आय ग्रेटर दॅन इक्वल 10 आहे का. मग आयची व्हॅल्यू किती आहे, 1. 1 ग्रेटर दॅन इक्वल 10 आहे का, नाही. सो कंडिशन फॉल्स आहे तर काय ना, स्टेप 5ला जाणार. स्टेप 5ला काय, प्रोडक्ट इज इक्वल टू नम इंटू आय. नम काय, 4 इंटू 1. सो प्रोडक्टची व्हॅल्यू काय मिळाली, न्यू 4. आणि ते काय केलं, नेक्स्ट स्टेप काय आहे, तर प्रिंट और डिस्प्ले राईट नम इंटू आय इज इक्वल टू प्रोडक्ट, म्हणजे 4 इंटू 1 इज इक्वल टू 4. काय केलं, डिस्प्ले केलं. देन इन्क्रीमेंट द व्हॅल्यू ऑफ आय. आयची व्हॅल्यू काय होणार, 1ने इन्क्रीमेंट होणार. आय इज इक्वल टू आय प्लस 1. आयची व्हॅल्यू किती आहे, 1. 1 प्लस 1 2. प्रोडक्टची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, न्यू 4. अँड आयची व्हॅल्यू काय मिळाली, 2. सो आयची व्हॅल्यू इथे बघा, नेक्स्ट स्टेप आयची 2 झाली. 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 10 म्हणजे नेक्स्ट काय, पुन्हा स्टेप गो टू स्टेप 4. पुन्हा 4 स्टेप काय, 2 ग्रेटर दॅन 10. कंडिशन फॉल्स असेल तर काय ना, स्टेप 5ला जाणार. ट्रू असेल तर कुठे स्टॉप होईल. सो प्रोडक्ट इज इक्वल टू 4 इंटू 10. सॉरी, हा इथे बघा, जर आय इज इक्वल टू 1 प्लस 1, सॉरी, प्रोडक्ट इथे आपल्याला काय मिळाला, प्रिंट 4 इंटू 1 इज इक्वल टू 4. प्रोडक्ट मिळाला काय, म्हणजे फर्स्ट 4 इंटू 1. सो काय झालं, इथे आम्ही प्रिंट केलं आहे, 4 इंटू 1 प्रिंट होणार डिरेक्टली. आता आय इज इक्वल टू 2 मिळाला, 2 ग्रेटर दॅन इक्वल टू 10. कंडिशन फॉल्स आहे. सो प्रोडक्ट काय, प्रोडक्ट इज इंटू नम इंटू आय, 4 इंटू 2 8. प्रिंट 4 इंटू 2 इज इक्वल टू 8. म्हणजे इथे मी काय केलं, प्रिंट 4 इंटू 2 इज इक्वल टू 8 प्रिंट केला आहे. देन आयची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीमेंट 1ने 2 प्लस 1 इज इक्वल टू 3 होईल. सो आय इज इक्वल टू 3. 3 ग्रेटर दॅन इक्वल टू 10. कंडिशन फॉल्स. प्रोडक्ट इज इक्वल टू नम इंटू आय, दॅट इज 4 इंटू 3. काय मिळाला, 12. सो प्रिंट केला इथे 4 इंटू 3 इज इक्वल टू 12. मग आयची व्हॅल्यू काय झाली, 1ने इन्क्रीमेंट होऊन 3 प्लस 1 4.
आयची व्हॅल्यू 4 झाली आहे. 4 ग्रेटर दॅन इक्वल टू 10 कंडिशन फॉल्स. प्रोडक्ट इज इक्वल टू नम इंटू आय. 4 इंटू 4 16. 16 इथे प्रिंट केला. 4 इंटू 4 60. नंतर आय इज इक्वल टू 4 प्लस 1 म्हणजे आयची व्हॅल्यू 1 इन्क्रीमेंट होऊन काय होणार 5. 5 is equal to 5. 5 greater than equal to 10. Condition true आहे. Yes. So condition true आहे. So product is equal to 4 into 5. That is 20. So 20 काय झालं 4 into 5 20 प्रिंट झालं. I is equal to 5 plus 1 6. 1 ने इन्क्रीमेंट केलं आहे. 6 greater than equal to 10. Condition true false आहे. So product is equal to 6 into 4. 4 into 6 that is 24. 24 4 into 6 24 प्रिंट झालं. Then I ची व्हॅल्यू काय होणार 1 ने इन्क्रीमेंट दॅट इज 7. सो आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाली 7. सो 7 ग्रेटर दॅन 10 फॉल्स कंडिशन. प्रोडक्ट इज इक्वल टू 4 इंटू 7 दॅट इज 28. प्रोडक्टची व्हॅल्यू मिळाली. प्रिंट इज इक्वल टू प्रिंट काय होणार 4 इंटू 7 28. तर आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होऊन काय होईल 8. 7 प्लस 1 8. आय इज इक्वल टू 8. 8 ग्रेटर दॅन 10 कंडिशन फॉल्स होईल. प्रोडक्ट इज इक्वल टू 4 इंटू 8 दॅट इज 32 मिळेल. प्रिंट काय होईल 8 इंटू 4 इंटू 2 8 32. and I ची व्हॅल्यू काय होणार 1 ने इन्क्रीमेंट होणार 8 प्लस 1 9. I इज इक्वल टू 9 मिळेल. 9 ग्रेटर दॅन इक्वल टू 10 कंडिशन ट्रू आहे. सो प्रोडक्ट इज इक्वल टू काय मिळेल 4 इंटू 9 36. सो 36 काय होईल 4 इंटू 9 36 प्रिंट होईल. सो आयची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट होऊन काय होणार 10 होणार. सो 10 झाली. So 10 greater than equal to 10. Condition 2 झाली. Product is equal to 4 into 10 that is 40. 40 काय होणार प्रिंट होणार 4 into 10 40. आयची व्हॅल्यू काय होणार 1 ने इन्क्रीमेंट 10 प्लस 1 11. 11 ग्रेटर दॅन इक्वल टू 10. कंडिशन काय झाली इथे ट्रू झाली. कंडिशन जर ट्रू असेल तर काय होणार एक्झिक्युशन स्टॉप होईल. सो स्टॉप काय होईल एक्झिक्युशन स्टॉप होईल. अँड फायनली प्रिंट काय होईल 10 मल्टिप्लिकेशन प्रिंट होईल इथे. 4 into 1 4. 4 into 2 8 up to 4 into 10 40. हे काय होईल प्रिंट होईल. That is the multiplication of 4. So in this way we have to write the algorithm of multiplication of a multiplication table of a given number. Okay, so next algorithm is write a algorithm to check whether the given number is prime number or not. So फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय तर एखाद्या नंबरला त्याच नंबरने जर डिवाइड केलं तर त्याची रिमाइंडर 0 येत असेल तर काय इट इज ए प्राईम नंबर. अदरवाईज इट इज नॉट ए प्राईम नंबर. सो आपल्याला अल्गोरिदम चेक करायचं आहे. सो स्टेप्स बघूया. सो फर्स्ट स्टेप इज स्टार्ट. सेकंड स्टेप इज रीड द नंबर अँड दॅट इज एखादा नंबर इनपुट करून घ्यायचा आहे नंबर अँड त्याला व्हेरिएबल काय डिक्लेअर केलं अँड. देन स्टेप थर्ड इज सेट. एक व्हेरिएबल घेतलं एफ आणि त्याची इनिशियलाइज केली व्हॅल्यू काय एफ इज इक्वल टू 0. अजून एक व्हेरिएबल घेतलं आय. आय इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू इनिशियलाइज केली काय 2. सो देन रिपीट. स्टेप 4 रिपीट अंटील आय लेस दॅन इक्वल टू एन. बघा आयची व्हॅल्यू जोपर्यंत एन आय लेस दॅन इक्वल टू एन पर्यंत येत नाही तोपर्यंत रिपीट स्टेप करायची. कुठची स्टेप 4 बघा त्याच्यामध्ये काय इफ एन मॉड ऑफ आय इज इक्वल टू 0 असेल देन सेट एफ इज इक्वल टू 1. जर आय पण फर्स्ट कंडिशन चेक करायची आय लेस दॅन इक्वल टू एन. आय जर लेस दॅन इक्वल टू एन कंडिशन ट्रू असेल तर काय होणार नेक्स्ट स्टेप काय चेक होणार एन मॉड ऑफ आय. नंबर मॉड ऑफ आय इज इक्वल टू जर 0 असेल तर ॲपची व्हॅल्यू काय 0 आहे ती काय होणार सेट 1. अँड ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आहे. ते ब्रेक स्टेटमेंटने काय होणार डिरेक्टली जो काय तुमचं एक्झिक्युशन आहे ते काय होईल लूपचं जे काही एक्झिक्युशन आहे ते काय होईल स्टॉप होईल आणि काय होईल कम्प्लिटली टू तो लूपच्या बाहेर पडणार. दॅट इज लूपच्या बाहेर म्हणजे कुठे पडेल तो स्टेप 5ला. जर नसेल जर इफ कंडिशन फॉल्स झाली असेल तर काय होणार आयची व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल 1 ने का आय इज इक्वल टू आय प्लस 1. कधीपर्यंत जोपर्यंत कंडिशन ही फॉल्स होत नाही तोपर्यंत आय लेस दॅन एन. देन स्टेप 5 काय जर इफची व्हॅल्यू एफ इज इक्वल टू 0
तर आता जर काहीतरी एक व्हॅल्यू मिळणार 0 किंवा 1, म्हणजे 0 आपण ऑलरेडी सेट केला आहे. जर एन मॉड ऑफ आय इज इक्वल टू 0 असेल तर काय मिळणार, त्याची ॲपची व्हॅल्यू 1. तर 0 किंवा 1 ॲपची व्हॅल्यू मिळणार. सो ॲप इज इक्वल टू 0 असेल तर काय, द गिवन नंबर इज प्राईम नंबर. जर ॲपची व्हॅल्यू 1 मिळाली तर काय, द गिवन नंबर इज नॉट ए प्राईम नंबर. काय होईल प्रिंट, इफ ॲपची व्हॅल्यू 0 असेल तर काय, इट इज ए प्राईम नंबर. अदरवाईज नसेल 0 तर काय, the prime number is so the given number is not prime number. And finally काय होईल, step 6 stop होईल execution. so proper execution आपण चेक करूया. बघा इथे फर्स्ट n इज इक्वल टू काय घेतलंय 5, n इज इक्वल टू 5. देन फर्स्ट स्टार्टिंगला ॲपची व्हॅल्यू काय असणार 0, आयची व्हॅल्यू 2. सो 5. नेक्स्ट काय होईल, चेक कंडिशन चेक होईल. सॉरी आय लेस दॅन n. आय काय आहे 2, 2 लेस दॅन 5, कंडिशन ट्रू आहे असेल तर मग कुठे येणार तो, इफ आय एन मॉड ऑफ आय इज इक्वल टू 0 आहे का चेक करायचं. मग एन मॉड ऑफ एन किती आहे, 5 मॉड ऑफ 2. 5 मॉड ऑफ 2 आन्सर किती येतं, तर रिमाइंडर किती राहते, 1 राहते. तो 1 इज इक्वल टू 0 आहे का, नाही. सो कंडिशन फॉल्स झाली. फॉल्स झाली मग तो कुठे आतमध्ये जाणार का, सेट ॲप इज इक्वल टू 1, नाही. तर कुठे येईल, डिरेक्टली आयची व्हॅल्यू काय होईल, 1ने इन्क्रीमेंट होईल. काय होईल, आय इज इक्वल टू 2 + 1 दॅट इज 3 होईल. 3 लेस एनची व्हॅल्यू काय 5 आहे. सो ॲप इज इक्वल टू 0 राहणार. आयची व्हॅल्यू काय मिळणार, 3 मिळाली नवीन. 3 लेस दॅन 5, कंडिशन ट्रू आहे. देन अगेन तो इफमध्ये, त्याच्या आतमध्ये इफ आहे म्हणजे आय मॉड ऑफ एन मॉड ऑफ आयमध्ये जाईल. एन मॉड ऑफ आय एनची व्हॅल्यू काय 5 मॉड ऑफ 3, कंडिशन इज इक्वल टू 0 आहे का. 5 मॉड ऑफ 3 आन्सर काय येतं, 2 येतं. सो 2 इज इक्वल टू 0, कंडिशन फॉल्स झाली. मग कुठे आला तो, आय इज इक्वल टू 3 + 1 4 होणार. 4 नवीन आयची व्हॅल्यू काय मिळाली 4, एफची व्हॅल्यू 0, एन इज इक्वल टू 5, 4 लेस दॅन 5, कंडिशन ट्रू आहे. देन 5 मॉड ऑफ 4, कंडिशन काय होईल, पुन्हा फॉल्स होईल का. 5 मॉड ऑफ 4 आन्सर काय येतं 1. अँड 1 इज इक्वल टू 0 नाही आहेत. सो कंडिशन फॉल्स होईल. आयची व्हॅल्यू पुन्हा काय होणार, 4 + 1 5, एन इज इक्वल टू 5, आयची व्हॅल्यू काय मिळाली 5, 5 लेस दॅन 5, कंडिशन ट्रू झाली. ट्रू झाली तर काय होणार, तो डिरेक्टली लूपच्या बाहेर. कंडिशन ट्रू झाली, लूपच्या बाहेर आलात. नंतर कुठे येणार तो, स्टेप 5ला. स्टेप 5ला आपल्याला ॲपची व्हॅल्यू काय मिळाली, 0 मिळाली. सो ॲप इज इक्वल टू 0 आहे. 0 असेल तर काय होईल, प्रिंट द गिवन नंबर इज प्राईम. मग काय होईल, प्रिंट काय होईल, द गिवन नंबर इज प्राईम. मग अजून एक हे घेऊया, नंबर एन इज इक्वल टू 4 घेतो आता मी. 4 एफची व्हॅल्यू इनिशियलाइज काय असणार 0, आयची व्हॅल्यू 2, 2 लेस दॅन 4, कंडिशन ट्रू आहे. सो कुठे येणार तो, इफ 4 मॉड ऑफ 2 इज इक्वल टू 0. 4 मॉड ऑफ 2 काय आन्सर काय येतं, 0 येतं. सो 0 इज इक्वल टू 0, कंडिशन ट्रू झाली. जर कंडिशन ट्रू झाली तर कुठे येणार तो, इनसाइड लूप, इनसाइड ए ब्लॉक. ए ब्लॉकमध्ये काय दिलं आपण, ॲप इज इक्वल टू 1 सेट केलं आहे. सो 1 सेट अँड ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आहे. सो ॲप इज इक्वल टू व्हॅल्यू काय झाली 1 झाली. आणि ब्रेक म्हणजे काय होणार आहे, ते लूप कम्प्लिटली स्टॉप होणार. पुढच्या काही ज्या स्टेप्स असतील त्या कम्प्लिटली स्टॉप होतील आणि तो कुठे येईल, स्टेप 5ला. स्टेप 5ला काय, इफ ॲप इज इक्वल टू 0 असेल तर काय येणार, आपण दिलं आहे प्राईम नंबर. अँड ॲप इज इक्वल टू 1 असेल तर काय आपण दिलं आहे, गिवन नंबर इज नॉट ए प्राईम नंबर. मग आता ॲपची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, ही व्हॅल्यू 1 मिळाली. सो ॲप इज इक्वल टू 1 आहे. सो प्रिंट काय होईल, द गिवन नंबर इज नॉट प्राईम नंबर. सो 4 काय, नॉट ए प्राईम नंबर. So in this way we have to write the algorithm to print the given number is prime or not. Thank you.